नमस्कार. चला आज एक ना इंटरेस्टिंग स्टोरी कडे जाऊया की जी एकदम माझ्या अर्ली स्टेज ऑफ पास्ट लाईफ रिग्रेशन होती. ओके. आणि त्यावेळेला मी डिफरंट काइंड ऑफ लोकांचं पास्ट लाईफ रिग्रेशन करत होते फॉर प्रॅक्टिस. याला जवळजवळ 7-8 वर्ष झाली असतील आता. त्यावेळेला मी प्रत्येक एज ग्रुपच्या लोकांना बघत होते आणि एक 60+ माझे रिलेटिव्ह आहेत, माझी मावशी, आणि आम्ही ना लहानपणापासून पाहिलंय त्यांचं. ओके. त्यांचं आणि त्यांच्या हजबंडचं बॉन्ड आणि बाकीच्या गोष्टी आम्हाला मला तर खूप फॅसिनेट करायचं की यार इतकं चांगलं बॉन्डिंग कसं काय असू शकतं कुणाचं, किंवा दे आर लाईक अ सोलमेट. म्हणजे ना जसे असायला पाहिजे तसे आम्हाला बाहेरून सुद्धा कळायचं. म्हणजे अप्स अँड डाऊन्स तर लाईफमध्ये येतात सगळ्यांच्या. ओके. आणि बाकीच्या गोष्टी पण दे आर नेहमी विथ ईच अदर. ओके. नेहमी एकमेकांबरोबर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सामना केला आणि कसे कसे करून ते लोक बाहेर आले, या गोष्टी खूप फॅसिनेट करायच्या. मला असं आतून तर वाटत होतं की नक्की यांचं काहीतरी ना पास्ट लाईफचं असेल रिलेशन, आणि त्यामुळे मी डिसाईड केलं त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं. कारण मला एक 60+ पर्सन हवा होता ज्यांचं मी पास्ट लाईफ रिग्रेशन करू शकते. थोडंसं रिस्क पण वाटत होतं बिकॉज शी इज है ना, थोडासा बीपीचा प्रॉब्लेम, थोडा शुगरचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना. त्यामुळे मग थोडंसं भीती होती, पण मी करायचं ठरवलं की बघूया करून, है ना. कारण मला माझ्या अभ्यासावरती विश्वास होता, एज पण थोडं होतं, पण वी कॅन डू एकदम आरामात. म्हणजे दिस इज माय फर्स्ट टाइम, त्यामुळे थोडंसं ओव्हर थिंकिंग होत होतं. पण बघितलं जसं पुढे प्रॅक्टिसमध्ये तर खूप व्यवस्थित होतं. म्हणजे एजेड लोकांचं पण पास्ट लाईफ रिग्रेशन खूप सुंदररित्या होतं. तर आम्ही डिसाईड केलं की चला बघूया. मग त्यांचं असं काही पर्टिक्युलर क्वेश्चन वगैरे नव्हतं, ठीक आहे, की ह्या गोष्टीला घेऊन करायचंय किंवा हे बघण्यासाठी करायचं, असं काही नव्हतं. त्यांचं फक्त एकच होतं की मला ना आई वडिलांना भेटायचं, बिकॉज खूप वर्ष झालेली, जवळजवळ 20-25 वर्ष वडिलांना जाऊन झाली होती, आईला पण काही वर्ष झाली होती जाऊन त्यांच्या. सो त्यांच्या मनात होतं की मला ना त्यांना भेटायचं, हे एक त्यांच्या डोक्यात होतं. सो आम्ही डिसाईड केलं की ओके ठीक आहे. पण आम्हाला माहितीच नव्हतं की ह्याच्या मागे जी स्टोरी निघणार आहे ती एवढी इंटरेस्टिंग असणार आहे. ओके. सो आम्ही डिसाईड केलं, आम्ही ठरवलं तो दिवस, आणि इव्हनिंगच्या वेळेला मस्त आरामात त्या झोपल्या. आम्ही केलं पास्ट लाईफ रिग्रेशन स्टार्टिंग. त्या गेल्या पण इझिली पास्टमध्ये त्यांच्या, आणि त्यानंतर मग आम्ही हळूहळू थोडं डीपमध्ये जात गेलो. त्यांनी पाहिलं स्वतःला ना फॉरेन कंट्रीमध्ये. त्यांना कळलं की दिस इज नॉट इंडिया, इट्स आउट ऑफ इंडिया नक्की. आणि पास्ट लाईफमध्ये त्या बाहेर होत्या, बाहेरच्या देशात होत्या. मग नंतर आम्ही डिसाईड केलं त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं, आणि त्या ट्रान्समध्ये गेल्या. बघितलं त्यांनी त्या बाहेरच्या देशात होत्या, इंडियामध्ये नव्हत्या, आणि त्या एकदम म्हणजे ना फॉरेनरच दिसत होत्या असं त्यांनी पाहिलं स्वतःला. आणि गोल्डन हेअर्स होते, खूप जास्त फेअर, आणि या जन्मात पण त्या तशाच आहेत. त्यांचे केस बाय डिफॉल्ट असेच आहे, थोडेसे गोल्डनिश टाईप, आणि स्किन आणि कलर ऑलमोस्ट असाच आहे. म्हणजे त्यांना असं कोणी पाहिलं तर मग त्या फॉरेनरच दिसतात, आणि त्या जन्मात पण त्या अशा फॉरेनच्याच होत्या. त्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांचे आई वडील, त्यांचे जे ह्या जन्माचे आई वडील होते तेच त्यांच्या त्यावेळेला पण आई वडील होते, आणि त्यांच्या बरोबर त्यांचं बॉन्ड खूप सुंदर होतं. म्हणजे ते सुद्धा त्यांचे सोलमेट होते, जन्मानुजन्म त्यांच्या सोबत ते चालत आलेले होते. त्यामुळे ह्यांच्या बरोबरचं ते नातं होतं नाही, ह्या जन्मात पण मागच्या जन्मात पण खूप सुंदर होतं. शी इज व्हेरी रिस्पॉन्सिबल दॅट टाइम ऑल्सो, आणि आता पण असं त्यांनी पाहिलं, आणि खूप चांगलं चालू होतं सगळं. आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे है ना ते प्रेझेंट लाईफचे हजबंड, जे त्या लाईफमध्ये पण त्यांचे हजबंड होते, ते आले. ही इज इन आर्मी, नेव्ही अशा टाईपचं काहीतरी दिसलं त्यांना, आणि त्यांच्या बरोबर लग्न झालं. शी इज व्हेरी हॅपी. त्यावेळेला पण ना एकदम खूप चांगला बॉन्ड म्हणजे नवऱ्याबरोबर बनला त्यांचा, असं त्यांना दिसलं. पण अचानक त्या दरम्यानच वर्ल्ड वॉर सुरू झाली तिकडे. ओके. वर्ल्ड वॉरचा टाइम होता, तो वर्ल्ड वॉर 2चा टाइम होता. ओके. सगळीकडे खूप म्हणजे असं मृत्यूचा तांडव चालू आहे, खूप जास्त गोळ्या लागतायत लोकांना आणि बॉम्ब पडतायत. अशा टाईपचं वातावरण त्यांनी बघितलं की है ना, खूप दंगल चालू आहे. आणि त्याच्यामध्येच त्यांना
माहिती भेटते की त्यांच्या हस्बंडची डेथ झाली आहे त्याच्यामध्ये, ओके, बिकॉज ही इज सोल्जर. तर त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली आहे. मग त्या खूप तुटून जातात. नंतर त्यांना ते पण कळतं की त्यांच्या आई वडील जे कोणी फॅमिली मेंबर्स होते त्यांचा सुद्धा मृत्यू झालाय त्या वर्ल्ड वॉरमध्ये. त्या एकदम एकट्या पडल्या. ओके, शी इज व्हेरी रिस्पॉन्सिबल आणि शी फील हेल्पलेस की यार मी कुणाला हेल्प नाही करू शकले है ना, मी काहीच नाही करू शकले, अशा टाईपचा त्यांना फील झाला. आणि त्यांनी मग डिसाईड केलं की नन बनायचं. ओके, ह्या जन्मात म्हणजे जे राहिलेली लोक आहेत त्यांना मेंटली इमोशनली थोडंसं बॅलन्स करून देवाच्या कडे त्यांचं हे करावं है ना, त्यांना न्यावं म्हणून त्यांनी नन बनायचं डिसाईड केलं. आणि त्या पूर्ण जन्म तसाच देवाला समर्पित राहिल्या असं बघितलं त्यांनी आणि लोकांची सेवा केली. हळूहळू मग त्यांचं डेथचा टाइम जवळ आला. त्या आयुष्यभर अशाच राहिल्या, पण ना त्या त्यांच्या हस्बंडचा प्रेझेन्स नेहमी त्यांच्या सोबत फील करत होत्या. शी फील की ते नेहमी सोबत आहेत माझ्या. ठीक आहे, ह्याच्यावरनं असं कळताना दिस इज, आम्ही तर एकच लाईफ बघितली त्यांची, पण दिस इज नॉट ओनली वन लाईफ की ज्या वेळेला ना हे दोघं भेटली होती. ओके, त्यांचं मागे अजून पण स्टोरीज असतील. आपण डीपमध्ये नाही गेलो त्यांच्या, पण डेफिनेटली येस, कारण असं जे कनेक्शन फील होतं ना की ते नसून सुद्धा आहेत अशा टाईपचं, इट मीन्स हे कनेक्शन तुमचं बियॉन्ड इट आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सोलला आम्ही सोल रॅलममध्ये घेऊन गेलो. त्यांचं जे विश होती की त्यांना त्यांच्या आई वडिलांना भेटायचंय आणि त्यांनी तिथे पाहिलं त्यांच्या आई वडिलांना. त्यांनी जाऊन हक केलं. खूप सारे मेसेजेस कन्व्हर्सेशन झाले त्यांचे. जवळजवळ 20-25 वर्षानंतर त्यांच्या वडिलांना त्या हक करत होत्या. शी इज व्हेरी म्हणजे ना खूप क्लोज टू फादर वाली ती म्हणजे त्या होत्या लहानपणापासून. त्यांनी जेव्हा हक केलं त्या खूप रडत होत्या, खूप जास्त रडत होत्या. मी थोडंसं घाबरत पण होते की अरे थोडंसं रिलॅक्स है ना असं, पण त्यांनी खूप छान हक केलं. आणि शी आफ्टर दॅट सगळं झाल्यानंतर त्या सांगत होत्या की मी ना ते त्यांचे खुशबू सेन्स करत होते, ते फादरच होते माझे आणि मी त्यांचा स्पर्श त्यांचा ना फील करू शकत होते की ते आहेत म्हणून. जवळजवळ 25 वर्षानंतर आपले जे सोलमेट आहेत, जे सोल कनेक्शन आहे ते भेटणं, इट्स बियॉन्ड म्हणजे ना एक्सप्लेन करण्याच्या. त्यांच्या रडण्यावरनं, त्यांच्या म्हणजे ना याच्यावरनं कळत होतं की त्या किती म्हणजे खुश पण होत्या भेटून आणि पण है ना, शी इज व्हेरी डेस्परेट ऑल्सो की मला पण यायचंय तुमच्याकडे, मला नाही राहायचंय आता. शी इज एजेड ऑल्सो ना. सो त्यांनी तिला समजवलं की आता तुझा वेळ आलेला आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही स्वतः येऊ तुला घ्यायला. अशा टाईपचं त्यांचं कन्व्हर्सेशन झालं आणि आईला पण भेटल्या. जवळजवळ खूप वर्षापूर्वी त्यांचे वडील हे भाऊ सुद्धा वारले होते. त्यांच्या भाऊला पण त्या भेटल्या. एकुलता एकच भाऊ होता त्यांचा, त्यांना पण त्या भेटल्या. तर खूप सुंदर अनुभव होता. आणि त्यानंतर मग पास्टमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हस्बंड बरोबर ना एक डिफरंट काइंड ऑफ कनेक्शन फील होत होतं मला आणि आता पण होतं. एक सेन्स ऑफ कम्प्लिशन है ना, आणि न बोलताच गोष्टी लक्षात येणं किंवा है ना सांगायची गरज नाही लागत, तर न बोलता करतो असं. सो दिस इज कॉल्ड ना प्युअर सोलमेट वाला कनेक्शन. तो असं ना ह्या पुस्तकात पण दिले. हे पुस्तक जर कोणाला इंटरेस्ट असेल ना त्यांनी नक्की वाचावं. ओनली लव्ह इज रिअल. ठीक आहे, डॉक्टर ब्रायन वीसचं पुस्तक आहे हे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीवरतीच आधारित आहे कुठेतरी. हे इतकं अमेझिंग पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये तशी स्टोरी सांगितली की किती जन्म घेतो एक सोल आपल्या सोलमेटसाठी एक है ना, आणि डिफरंट रोलमध्ये. जरुरी नाहीये की तो तुमचा हस्बंड आहे तर हस्बंड बनून, कधी फादर बनून, कधी मदर बनून है ना, पण तो कोणत्या ना कोणत्या रोलमध्ये तुम्हाला एक कम्प्लिशन किंवा सॅटिस्फॅक्शन द्यायला परत येत असतो है ना. पण जेव्हा तो ह्या रिलेशनशिपमध्ये येतो ना, जेव्हा पार्टनर बनून येतो, जेव्हा हस्बंड बनून येतो, त्या वेळेलाच एक्सपिरियन्स ना इट्स बियॉन्ड, शब्दाच्या बियॉन्ड आहे. ओके, बिकॉज इट्स अ क्लोजेस्ट रिलेशनशिप ना विच वी फील. आपल्या शरीराच्या रूपात राहताना सगळ्यात जवळचं नातं आपण म्हणतो है ना हस्बंड वाईफचं. सो त्या रूपात जेव्हा सोलमेट येतो ना, इट क्रिएट म्हणजे हिस्ट्री.
ओके, असं म्हणू शकतो. तर कुठेतरी हीच स्टोरी ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे. जर तुम्हाला असं सोलमेटची स्टोरी बघायला ऐकायला आवडत असेल, इट्स अ रिअल स्टोरी. ओके, डॉक्टर ब्रायन विजनी हे केलंय, पुस्तक आहे ह्यांचं लिहिलेलं, हे तुम्ही नक्की वाचा. आणि ही अमेझिंग स्टोरी होती आणि आय एम शुअर त्यांचा पण एक जन्म नाहीये, खूप जन्म ते दोघं एकत्र राहून है ना आलेली आहेत. त्यामुळे दे आर एन्जॉईंग आता पण त्यांची मॅरिड लाईफ खूप चांगल्या रीतीने. 45+ इयर्स झाले. आय डोंट रिमेंबर ऍक्च्युली एक्झॅक्ट किती वेळ झालाय, बट अजून पण दे बोथ आर विथ ईच अदर. अँड प्रत्येक मुमेंट, प्रत्येक क्षण कसा जगायचा, कसं खुशीने राहायचं, कसं म्हणजे एकदम झिरोतून स्टार्ट करून ना त्या दोघांनी एक दुसऱ्याला अपलिफ्ट केलंय. ओके, आणि दिस इज लाईक एक एक्झाम्पल आताच्या यूथसाठी की है ना, काही वर्षात बदलतात, काही दिवसात चेंज होतात, बिकॉज दे आर नॉट सोलमेट ना. सोलमेट असेल तर तुमची प्रगती होणारच होणार, तुमची ग्रोथ होणारच होणार आणि तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन देण्यासाठीच येतात. ओके, सो ते कम्प्लिशन जे इनकम्प्लीट राहिलं होतं ना मागच्या जन्मात, ते कुठेतरी कम्प्लीट करण्यासाठी ते आलेले आणि ते लोक फुल ऑफ त्यांचं लाईफ जगतायत आणि खूप सुंदर रीत्याने जगतायत. आणि एक एक्झाम्पल आहे सगळ्यांसाठी लाईफमध्ये की कसं असावं सोलमेटने. या पुस्तकात ना एक लाईन लिहिलेली आहे, आवर सोल इज इटर्नल अँड व्हेन टाइम इज राईट वी फाइंड ईच अदर अगेन. ते म्हणतात की आम्हाला माहिती होतं काहीतरी वेगळं कनेक्शन आहे, पण इतकं डीप असं एवढ्या वर्षापासून, एवढ्या जन्मापासून, एवढ्या शतकापासून असं नव्हतं वाटलं. सम सोल्स आर मेंट टू मीट अगेन अँड अगेन अक्रॉस लाईफ टाईम. नमस्कार.